भारतीय नागरिकत्व हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण याचा पाया कुठे आणि कसा घातला गेला? चला, आज आपण भारतीय संविधानाने तयार केलेल्या त्या पहिल्या रूपरेषेबद्दल जाणून घेऊया. जरा विचार करा, एक देश नुकताच स्वतंत्र झालाय. फाळणीची एक मोठी जखम सोबत आहे. लाखो लोक इकडून तिकडे स्थलांतर करतायत. अशा प्रचंड गोंधळाच्या परिस्थितीत आपले लोक म्हणजे नक्की कोण? भारतीय कोणाला म्हणायचं, हे ठरवणं किती मोठं आव्हान असेल. आणि या महाप्रश्नाचं उत्तर मिळालं 26 जानेवारी 1950 रोजी. हो, ज्या दिवशी भारत प्रजासत्ताक झाला त्याच दिवशी देशाच्या सर्वोच्च कायद्याने म्हणजेच आपल्या संविधानाने भारताच्या पहिल्या नागरिकांची ओळख निश्चित केली. तर सुरुवात करूया त्या सगळ्यात मोठ्या आणि पहिल्या प्रश्नापासून, की या नव्या भारताचे नागरिक नक्की कोण असणार होते. फाळणीनंतर निर्माण झालेली परिस्थिती पाहता ही व्याख्या करणं अत्यंत गरजेचं होतं. आणि इथेच एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्या घटनाकारांनी नागरिकत्वासाठी काहीतरी कायमस्वरूपी दगडी नियमावली बनवली नाही, त्यांनी एक पाया रचला, एक ब्लूप्रिंट तयार केली. म्हणजे एक अशी चौकट ज्यावर भविष्यातले कायदे उभे राहू शकतील. मग ह्या ब्लूप्रिंटनुसार एकदम सुरुवातीला म्हणजे त्या पहिल्या दिवशी कोणाकोणाला नागरिक मानण्यात आलं. चला, पुढच्या काही भागांमध्ये पाहूया की तो स्नॅपशॉट नेमका कसा होता. तर बघा, संविधानाच्या दुसऱ्या भागात यावर एक स्पष्ट उत्तर दिलं गेलं. कलम 5ने सरळ सांगितलं की जे लोक भारतात राहत होते, जन्मले होते किंवा ज्यांचा इथे अधिवास होता ते नागरिक असतील. पण त्या लोकांचं काय, जे फाळणीमुळे पाकिस्तानातून भारतात आले? त्यांच्यासाठी होतं कलम 6. आणि जे भारतातून पाकिस्तानात गेले त्यांच्यासाठी काही नियम कलम 7मध्ये होते. इतकंच नाही, तर कलम 8ने भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांचाही विचार केला होता. ही तारीख खूप जास्त महत्वाची आहे, कारण नागरिकत्वाची ही सगळी सुरुवातीची व्याख्या फक्त आणि फक्त ह्याच एका तारखेपुरती मर्यादित होती. म्हणजे हा मुद्दा समजून घेणं खूप गरजेचं आहे. ही जी कलमं होती ना, ती भविष्यात कोण नागरिक असेल हे ठरवण्यासाठी नव्हती. ती फक्त 26 जानेवारी 1950 या एका दिवसाचा फोटो काढण्यासारखी होती, की आज या क्षणी भारताचे नागरिक कोण आहेत, बस. ठीक आहे, तर ही झाली सुरुवातीची गोष्ट. आता वळूया त्या ब्लूप्रिंटमधल्या दुसऱ्या महत्वाच्या तत्वाकडे, आणि ते तत्व आहे एकाचा नियम, म्हणजेच एकल नागरिकत्व. याचा अर्थ अगदी सरळ आहे. जर कोणी भारताचा नागरिक असेल तर तो एकाच वेळी दुसऱ्या कुठल्याही देशाचा नागरिक असू शकत नाही. आपल्या देशाने दुहेरी नागरिकत्वाची संकल्पना स्वीकारलेली नाही. एक व्यक्ती, एक देश, एक नागरिकत्व. आणि यावर शिक्कामोर्तब केलंय कलम 9ने. हे कलम स्पष्टपणे सांगतं की जर एखाद्या भारतीय नागरिकाने स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याच क्षणी त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होईल. नियम अगदी स्पष्ट आहे. पण मग एक प्रश्न उभा राहतो, बरोबर? जर संविधानाने फक्त पहिल्या दिवसाचीच व्याख्या केली तर मग भविष्यात नागरिकत्वाचे नियम कोण बनवणार? इथेच आपल्या घटनाकारांनी एक जबरदस्त दूरदृष्टी दाखवली. याचं उत्तर दडलंय कलम 11मध्ये, आणि तेही फक्त एका वाक्यात. या एका वाक्याने संविधानाने नागरिकत्वाशी संबंधित कायदे बनवण्याचे, ते बदलण्याचे, थोडक्यात सगळे अधिकार भारतीय संसदेच्या हातात दिले. तर बघा, ही प्रोसेस कशी झाली, स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. स्टेप 1, संविधानाने फक्त सुरुवातीचे नागरिक कोण हे सांगितलं. स्टेप 2, कलम 11द्वारे भविष्यातले सर्व अधिकार संसदेला दिले, म्हणजे एक प्रकारे चाव्या संसदेकडे दिल्या. आणि स्टेप 3, तेव्हापासून आजपर्यंत नागरिकत्व कसं मिळेल किंवा कसं जाईल याचे सगळे नियम बनवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे. आणि ह्याचा परिणाम काय झाला तो आपण आजपर्यंत पाहतोय. 1955मध्ये संसदेने ह्याच अधिकाराचा वापर करून नागरिकत्व कायदा म्हणजे सिटिझनशिप ॲक्ट बनवला. आणि त्यानंतर जशी जशी गरज वाटली, म्हणजे 1986 पासून ते अगदी 2019 पर्यंत या कायद्यात अनेकदा बदलही केले गेले. हे सगळं शक्य झालं ते केवळ कलम 11मुळे. चला तर मग आता या सगळ्या चर्चेचा सार काय, किंवा यातून मुख्य गोष्टी काय लक्षात ठेवायच्या आहेत ते थोडक्यात पाहूया. 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला, संविधानाने दिलेले नियम ही फक्त एक सुरुवात होती, शेवट नाही. दुसरा,
ती व्याख्या फक्त एका दिवसापुरती म्हणजे 26 जानेवारी 1950 पुरती होती. तिसरा, भारताने एकल नागरिकत्वाचं धोरण स्वीकारलं. आणि चौथा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नागरिकत्वाचं भविष्य ठरवण्याचे सगळे अधिकार संसदेला देण्यात आले. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. जेव्हा एखादा संविधान फक्त सुरुवातीची चौकट आखून देतं, पण नागरिकत्वासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचं भविष्य वेळेनुसार आणि गरजेनुसार बदलण्यासाठी लोकांच्याच प्रतिनिधींवर सोपवतं, तेव्हा त्यातून त्या राष्ट्राच्या लोकशाहीबद्दल आणि भविष्याबद्दल काय दिसून येतं, यावर विचार करायला नक्की